आता बातमी आहे दोन महिलांकडून बदडण्यात आलेल्या चोरांच्या बाबत। आठवडा बाजारामध्ये दोन महिलांनी चोरांना चोप दिलाय। याची दृश्य आता टीव्ही स्क्रीनवर आपल्या सोबत आहेत आणि आपण पाहू शकतोय ही घटना पनवेलची आहे। साहिल रेळेकर आमचे सहकारी या निमित्ताने फोनद्वारे जोडले गेले आहेत। साहिल, आम्ही दृश्य पाहतोय, काय घडलंय समजवा। सर, नक्कीच आठवडी बाजारांमध्ये चोरीच्या घटना घडणं ही काही मोठी आश्चर्याची बाब अशी म्हणावी लागणार नाही। मात्र निश्चितच बऱ्याचदा या आठवडी बाजारांमध्ये चोऱ्या होतात, चोर या गर्दीचा फायदा घेतात आणि मात्र ही बाब या ठिकाणी निदर्शनास येत नाही, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी जमते। मात्र पनवेलमधील हा जो विचुंबे हा जो परिसर आहे त्या ठिकाणी अशाच पद्धतीने दर गुरुवारी जो बाजार भरतो, आठवडी बाजार भरतो, त्या आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांनी एका महिलेच्या कडेवर असलेल्या एका लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट चोरण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने त्या ठिकाणी शेजारी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली। त्यानंतर ह्या जमावाने या दोन महिलांना चांगला चोप दिलाय, त्यामुळे निश्चितच एक प्रकारे या महिलांना ठेच पोहोचलेली आहे। मात्र एक सर गोष्ट आपल्याला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावी लागेल, पनवेल परिसरामध्ये असे अनेक आठवडी बाजार आहेत, त्या अनेक आठवडी बाजारांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आणि निश्चितच हे आठवडी बाजारातील हे जे व्यावसायिक आहेत ते रस्ता अडवून त्या ठिकाणी बसतात, त्यामुळे अनेकदा वाहन चालकांचे लहान मोठे अपघात देखील घडत असतात। ठीक आहे, आपण आता दिलेल्या तपशिलातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चोर महिला होत्या आणि त्यांना महिलांनी चोप दिलाय। धन्यवाद।